हिंगोली जिल्ह्यात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने या पावसात सेनगाव तालुक्यातील आडोळ, लिंगपिंपरी, रेपा परिसरात उन्हाळी भुईमुग पिकाचे सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून घेतला जात असल्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। आपल्या सोबत शेतकरी भगवान महाराज पोले आहेत, ऐकूया त्यांची प्रतिक्रिया। गेल्या 20-22 तारखेपासून पाऊस सुरू झाल्यामुळं या पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। आमच्या भुईमुगाच्या शेंगाच्या खालून तर पाणी गेलेले आणि काढाचं तर फार नुकसान झालेलं आहे। आणि या शेंगायला आता तुम्ही पाहू शकता की हे चौरेसुद्धा आलेले, म्हणजे कोंब फुटले तर आणि शेंगाचं फार नुकसान झालेलं अशा प्रकारचं। आणि 12 महिने आता हे वैरण जनावरांसाठी ती पण खूप असं नुकसान झाले, म्हणजे सळडे काढते ते, एक तर आता उचलता येत नाही काहीच नाही, त्याचं फार नुकसान झाले। आणि शेंगा या अगोदरच भाव कमी आहे, एक मजूर भेटणं तर आणि इकून तिकून का हल्ला त्याच्या खाली पाणून गेलं, त्याच्यामुळे त्याचं जे काळ्या पडल्या शेंगा आणि शेंगा काळ्या पडल्यामुळं त्याचं जे भाव आहे त्याला तर काही विचारणार नाही कोणी। आणि पहिलाच तर भाव कमी आहे आणि असं नुकसान झालेलं आहे की यासाठी शासनानं तातडीनं सरकारनं आदेश दिले तर, पण आतापर्यंत कोणी इथं अधिकारी येऊन पोहोचले नाहीत। आम्ही तसं आमदार साहेबाला सूचना दिल्या आता की तातडीनं पंचनामे करण्यात यावेत आणि या लिंगपिंपरी, आडोळ, रेपा या परिसरातील जे राहिलेले शेतकरी आहेत त्यांचं या ठिकाणी खूप अतोनात नुकसान झालेलं आहे आणि त्यांचे तातडीने पंचनामे करून त्यांना तातडीनं काही मदत देण्यात यावी अशी मी शेतकरी या नात्यानं सर्व शासनाला अशी विनंती करतो। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।